मुंब्रामधून थोडे पॉलिटिकल आवाज जरा जास्त गोंगाट येत असतो, म्हणून मी मुद्दामून ठरवून आज मुंब्रा आणि कळवा याच्या असिस्टंट कमिशनरची भेट घेतली, पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा केली. कळवा येथे 14 मशिदीवर अनधिकृत भोंगे आहे होते, ते काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुंब्रामध्ये 122 ठिकाणी अनधिकृत भोंग्या आहे. त्यात ही प्रक्रिया सुरू करावयाची आहे. यात पोलीस अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की ही प्रक्रिया ताबडतोब सुरू करा, अन्यथा लोकल पोलीस अधिकाऱ्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, न्यायालयाचा अवमानता कोणीतरी केस करू शकते. त्यांनी मला आश्वस्त केलं आहे की दोन्ही पोलीस स्टेशन हद्दीत आम्ही लवकरात लवकर 100% भोंगे मुक्त करू. वाटतं कळवा हा मतदारसंघ जो जितेंद्र आव्हाड यांचा आमदार आहे आणि त्यातच पाहिलं तर त्यांनी सांगितलं की हिंदू एकच धर्म म्हणजे हिंदू धर्म आणि सनातन धर्म नाहीये, पण कुठेतरी आता येणाऱ्या काळात आता धार्मिक धार्मिकचा प्रश्न नाही आहे. आपण ते लक्षात ठेवलं पाहिजे की राहुल गांधीची काँग्रेस असो किंवा उद्धव ठाकरेची सेना असो किंवा जितेंद्र आव्हाड शरद पवारची एनसीपी, त्यांची लाचारी आहे. समजून घेतलं पाहिजे की राजकीय नेते त्यांना मुस्लिम मतांसाठी आदाब जनाब जास्त करावं लागते. कारण की त्यांचा नेता राहुल गांधीला एकदा नाही, दोनदा नाही, 3दा सुप्रीम कोर्टाने थप्पड मारली. स्वातंत्र्यवीर सावरकर पासून भारताच्या सेनेचा अपमान करतायत. त्यामुळे जितेंद्र आव्हाड असो की उद्धव ठाकरे सेना असो, ते तर भोंग्याची बाजू घेणारच, स्वाभाविक आहे. कारवाई होईल का वाटतं? आता मुंबईतलं भेंडी बाजार मधले पण भोंगे गेले, नागपाडा मधले गेले, नौपाडा मधले गेले, मालवणीचे गेले, मानखुर्दचे गेले. तर मुंब्रामध्ये अनधिकृत भोंगे चालू ठेवण्याची धमक्या राजकीय नेते देत असणार, त्यांनी देत राहावी. पण मुंब्रामध्ये पण अनधिकृत भोंगे खाली उतरवले जाणार.